नमस्कार मैत्रिणींनो, आज मी केली होती पावभाजी। मी ह्याच्यात वाटाणा, फ्लावर, गाजर, टॅमॅटो आणि शिमला मिरची अशी सगळ्या भाज्या घेतल्या, त्या उकडवून घेतल्या। कुकर लावला होता आणि तोपर्यंत म्हटलं गाजरचा हलवा करावा, कारण की मला उद्या जायचं आहे, म्हणून मी त्यासाठी गाजरचा हलवा घेतला। इथे 1 किलो गाजरचा हलवा करून घेते मी। चांगला भाजून घेतला छान असा तुपात, आणि नंतर त्यात ड्रायफ्रूट्स टाकले आणि मग दूध टाकलं, झाकण मारून ठेवलं आणि ते एका साईडला गॅसवर ठेवलं आणि दुसऱ्या साईडला फोडणीची तयारी करून घेतली पावभाजीची। इथे कढईत तेल घेतलं, त्यात आलं लसणीची पेस्ट, कांदा घेतला, चांगला फ्राय करून घेतला आणि नंतर सगळे आपले मसाले टाकले। नंतर ती वाटून घेतली भाज्या होत्या ना, त्या उकडवून घेतल्या होत्या, त्या सगळ्या वाटून घेतल्या आणि मग ती भाजीत फोडणी घातली। त्याच्यानंतर थोडंसं मला मसाला कमी वाटला म्हणून थोडासा मसाला टाकला आणि त्याच्यानंतर खाऊन घेतलं। मस्त आली पावभाजी। आणि ते गाजरच्या हलव्यात साखर टाकायची राहिली होती, साखर टाकली। छान असं पुरा त्यातलं दूध आणि साखर पुरं आटवून घ्यायचं आणि हे सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकायचं, ते म्हणजे दुधाची पावडर। ती टाकून घ्या, मिक्स हलवून घ्या। गॅस बंद केला आणि वेलची पूड टाकली। हे बघा मस्त झालेला गाजरचा हलवा। आणि इथे मला संध्याकाळी करायच्या होत्या नेवऱ्या, म्हणून खोबरं वाटायचं, किसून ठेवायचं होतं। आणि हे बघा श्रावणीने कशी मस्ती फुलं बनवली गव्हाच्या पिठाची आणि नेवऱ्या केल्या। रात्री खूप उशीर झाला आणि हे बघा हे पण तळलं, छान होतं। थँक्यू। नमस्कार मैत्रिणींनो, आज मी केली होती पावभाजी। मी ह्याच्यात वाटाणा, फ्लावर, गाजर, टॅमॅटो आणि शिमला मिरची अशी सगळ्या भाज्या घेतल्या, त्या उकडवून घेतल्या। कुकर लावला होता आणि तोपर्यंत म्हटलं गाजरचा हलवा करावा, कारण की मला उद्या जायचं आहे, म्हणून मी त्यासाठी गाजरचा हलवा घेतला। इथे 1 किलो गाजरचा हलवा करून घेते मी। चांगला भाजून घेतला छान असा तुपात, आणि नंतर त्यात ड्रायफ्रूट्स टाकले आणि मग दूध टाकलं, झाकण मारून ठेवलं आणि ते एका साईडला गॅसवर ठेवलं आणि दुसऱ्या साईडला फोडणीची तयारी करून घेतली पावभाजीची। इथे कढईत तेल घेतलं, त्यात आलं लसणीची पेस्ट, कांदा घेतला, चांगला फ्राय करून घेतला आणि नंतर सगळे आपले मसाले टाकले। नंतर ती वाटून घेतली भाज्या होत्या ना, त्या उकडवून घेतल्या होत्या, त्या सगळ्या वाटून घेतल्या आणि मग ती भाजीत फोडणी घातली। त्याच्यानंतर थोडंसं मला मसाला कमी वाटला म्हणून थोडासा मसाला टाकला आणि त्याच्यानंतर खाऊन घेतलं। मस्त आली पावभाजी। आणि ते गाजरच्या हलव्यात साखर टाकायची राहिली होती, साखर टाकली। छान असं पुरा त्यातलं दूध आणि साखर पुरं आटवून घ्यायचं आणि हे सिक्रेट